बलात्काराप्रकरणी पीडितेच्या आत्महत्येनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आरोपी अमित कुर्णेसह त्याची आई आणि वडील यांनाही ताब्यात घेण्यात आले। अमित कुर्णे विरोधात पीडितेने बलात्काराची तक्रार दिलेली होती, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करूनही अमितला ताब्यात घेतलेलं नव्हतं। उलट तक्रारीनंतर पीडित महिलेवरच पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला। या सगळ्याला कंटाळून काल पीडितेने थेट आरोपी अमित कुर्णेच्या घरातच स्वतःला गळफास लावून घेतला आणि मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत आपण अमितमुळे आत्महत्या करतोय असं लिहून ठेवलं। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आता आपल्या सोबत आहेत। रणजित, आताचे काय अपडेट्स मिळतात? अखेर या आरोपीला जी अटक झालेली आहे, सगळं प्रकरण कशा प्रकारे आता पुढे जाते? अश्विन, या प्रकरणातला प्रमुख आरोपी किंवा संशयित आरोपी जो आहे अमित कुर्णे याला मुंबईतून ताब्यात घेतल्याचं वृत्त सध्या आहे आणि साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत पोलीस त्याला न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। एलसीबीने ही कारवाई केलेली आहे। आरोपीचे जे आई वडील आहेत यांना काल रात्री साताऱ्याहून ताब्यात घेतलेलं आहे आणि एकूणच ज्यांनी तिची हॅरेसमेंट केली या 3 लोकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। केवळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून हे प्रकरण थांबणारं नसून हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशा पद्धतीची मागणी आता मिरजमधून मोठ्या प्रमाणामध्ये होतीये। आरोपीच्या विरोधामध्ये पीडित जी महिला आहे, तिचा भाऊ, तिचे वडील आणि अन्य जे कुटुंबीय आहेत यांनी ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये चालढकल केलेली आहे, म्हणजे एक महिला अधिकारी सुद्धा आहे, यांच्यापर्यंत ही केस नेली होती, पण गांभीर्याने या केसकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता करण्यात येते। त्यामुळे या प्रकरणामध्ये या परिसरातले आयजी असतील आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावा आणि या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आता होतीये। पण तूर्त तरी गेली 4-5 दिवस हा जो फरारी आरोपी होता, संशयित आरोपी होता, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात लागला। आता त्याला कोर्टात हजर करतील थोड्या वेळात, याच्याकडे सगळ्या मिरजकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। रणजित, दिरंगाई का होत होती अटक करायला, कारवाई करायला, या संदर्भात काही कळतंय? पोलिसांच्या रोलबद्दल काय चर्चा आहे? या प्रकरणामध्ये हे कुर्णे कुटुंबीय आहे, या परिसरातलं मिरज सांगली परिसरातलं एक चांगलं नावाजलेलं कुटुंब आहे। त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे काका वेगवेगळ्या राजकीय पदांवर ज्या सोसायट्या आहेत किंवा इतर संस्था आहेत याच्या चांगल्या पदांवर आहेत, त्यामुळे एक दबदबा या परिसरामध्ये कुर्णे कुटुंबियांचा होता। पीडित जी महिला आहे ही त्यांची नातेवाईक आहे आणि प्रेम संबंध होते, यातून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। जेव्हा पीडित महिला, तिचं कुटुंबीय आणि स्थानिक वकील आणि काही लोक जेव्हा पोलिसांकडे गेलीत, त्यावेळी पोलिसांनी या सर्व लोकांना हकलवून दिलं होतं की ही सर्व केस खोटी आहे, अशा पद्धतीचं काही झालेलं नाही आणि तुम्ही इथून निघून जावा, अशा पद्धतीच्या अप्रत्यक्षपणे त्यांना धमकी सुद्धा देण्यात आली होती। 7-8 दिवस या प्रकरणात हे प्रकरण धुमसत होतं। मात्र जेव्हा ही मुलगी त्याच कुर्णे कुटुंबियाच्या फार्म हाऊसवर होती, तिला ही कुणकुण लागली होती की आपल्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल होणार होता। याचा अर्थ या मुलीला किंवा या महिलेला त्या कुटुंबियाने हॅरेसमेंट केली असेल आणि तिला सांगून अशा पद्धतीचा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे। त्यामुळेच या मुलीनं किंवा महिलेनं त्या फार्म हाऊसच्या भिंतीवर लिहिलेलं आहे की अशा पद्धतीनं माझी यानं हॅरेसमेंट केलेली आहे आणि माझ्या मृत्यूप्रकरणी याला जबाबदार धरावा। तिनं आत्महत्या केलेलीची वेळ आणि गुन्हा दाखल झालेलीची वेळ तपासावी अशी मागणी या निमित्तानं पुढे येते। पोलिसांनी एक सामान्य महिला म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तपास न करता त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। पण खंडणीचा गुन्हा, ताबडतोब गुन्हा दाखल कसा होऊ शकतो असा प्रश्न स्थानिक लोक आणि पीडित महिलेचे पालक जे आहेत हे उपस्थित करतात। याचा अर्थ ज्याच्यावर अन्याय होतोय, एक गरीब कुटुंब असेल किंवा एक सामान्य कुटुंब असेल, याच्याकडे पोलीस धाव घेत नाहीत, पण राजकीय वर्चस्व असेल किंवा सामाजिक वर्चस्व असेल अशा व्यक्तींचा मात्र ताबडतोब गुन्हा दाखल करतायत। याचा जाब सध्या पोलिसांना लोक विचारतायत। त्यामुळे आता हे प्रकरण निश्चित, जसं तू सांगतोयस की या सगळ्या संदर्भात आता पोलीस पुढे पावलं टाकतायत आणि या अनुषंगाने जे अपडेट्स येतील ते तुझ्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।